मंडळी माऊलींच्या गजरामध्ये स्वागत करूया माननीय सुरेश वाडकर सरांचं. बोला कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माननीय अनिल सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. मी विनंती करतो की अनिल सरांनी माननीय सुरेश सरांचा सन्मान करावा. त्यांचे आईबाप त्यांच्यापासून हिरावून घेतले, पण ही बाळं कधी उद्विग्न झाली नाहीत. त्यांचा मनाचा आकार हा आकाशा एवढा होता. त्यांनी लिहिलेल्या शब्दांची चव अमृतासारखी होती. त्यांनी आपल्याला शहाणा करायचा प्रयत्न केला. इतका त्रास सहन करूनही कधी त्यांनी कुणाला शिव्याशाप दिले नाहीत, लिहिले सुद्धा नाहीत. हा सगळा माणूस धर्म जागा करण्यासाठीचा शब्दांचा वसा दिल्यावर तो स्वतःसाठी काही मागितलं नाही, मागितलं ते जगासाठी. इतकं सगळं सहन केल्यावर माऊली म्हणाले, आता हे जग सुखी होऊ दे, आता सगळ्यांना सगळं काही मिळू दे. ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत की हा जो सोहळा आहे अमृताचा, हा आता इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपण त्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन ज्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत त्या घेऊन मंचावरती यावं. पसायदान आणि चित्रपटाचा ज्यूस बॉक्स संपूर्ण अल्बम रिव्हील करत आहोत माननीय सुरेशजी वाडकर यांच्या हस्ते. सुरेशजींना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद परतवू शकतो. कृपया आज एका आगळ्या वेगळ्या समारंभाला मला येता आलं आणि मला बोलवलं त्याबद्दल दिग्पाल तुमचा खूप आभारी आहे. आगळा वेगळा सोहळा याच्यासाठी की गाण्याचं असं रिलीज मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय.
मला जवळजवळ 48 वर्ष झाली इंडस्ट्रीत, पण असं काही जिवंत हा रिलीज सोहळा ठेवलाय आमच्या समोर, त्यामुळे मी भारावून गेलं. मी माझी लाडकी बेला दीपालजी, माझी आवडती मृणाल, अनिलजी, धर्माधिकारी साहेब, ओळखीची मंडळी आहेत सगळी. आपका बहुत बहुत शुक्रिया, आभार. आपने इतनी खूबसूरत फिल्म का निर्माण किया है आणि ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिमा वेगळीच जागी असते आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली, त्याबद्दल दिग्पाल तुमचे खूप खूप आभार. आणि मी पुन्हा एकदा या संस्थेचा खूप आभारी आहे की मला त्यांनी अगदी परवा देण्याचा फोन आला आणि मी आज हे सगळे जिवंत माझ्या डोळ्यांनी बघू शकलो, त्याबद्दल धन्यवाद. आज हे गाणं लोकार्पण केलेलं आहे. सुंदर गाणारी दिसणारी तिने गायले आणि ही फिल्म खूप चालो, लोकांच्या घराघरात ही फिल्म जाओ, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. मी सुरेशजींना मंचावर थांबायची विनंती करतो. बाकी सर्वांना कृपया